अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मागच्या रविवारी आपण पहिला खंड संपवला केनोपनिषदाचा. केनोपनिषद चालू आहे आणि दुसरा खंडाची सुरुवात केली होती. आणि त्याच्यामध्ये पहिल्या श्लोकाचा जो आशय होता तो असा की गुरु म्हणतात शिष्याला की तू जर असं मनात आणत असशील की मी आता यथायोग्यपणे ब्रह्मतत्वात जाणत आहे, तर निश्चयानेच ब्रह्मतत्वाचे स्वरूप अत्यल्प अंशानेच जाणत असशील. कारण जे आंशिक स्वरूप देवतामध्ये आहे ते सर्व एकत्र मिळून सुद्धा त्या ब्रह्मतत्वाचं अल्पांशच होईल. त्या कारणाने कोणीही जरी असा अभ्यास केला ग्रंथाचा किंवा गुरुकडून उपदेश घेतला आणि तो जो असं म्हणायला लागला की मला आता ब्रह्मतत्व कळालं आहे, तर त्याचा अर्थ फक्त त्याला अत्यंत अल्प असं हे ब्रह्मतत्व कळालं आहे, असं हे गुरु शिष्यांना सांगतायत. आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या श्लोकामध्ये पाहिलं की गुरुदेवाचा उपदेश हा गंभीरतापूर्वक विचार केल्यावर शिष्य आता आपला विचार प्रगट करत आहेत की मी हे ब्रह्मतत्व मी जाणलंय का, कसं जाणलंय, काय जाणलंय. असं आता शिष्य आपल्या गुरुला सांगतायत की असं शिष्य म्हणतात की मी ब्रह्मतत्वास यथायोग्य जाणून घेतलेलं आहे असं मानता येणार नाही. आणि असंही मानता येणार नाही की मी अजिबातच जाणत नाही. कारण मी जाणतो पण आहे, पण असे जाणणे विलक्षण आहे. आमच्या ह्या सर्व शिष्यापैकी जो कोणी पण या ब्रह्मतत्वात जाणत आहे तेच माझ्या वरील निवेदनाचा अभिप्रायास खऱ्या अर्थाने समजू शकतील. तेव्हा मी जाणतो सुद्धा आहे आणि मी जाणत सुद्धा नाही असे दोन्हीही नाही. तर ह्या ठिकाणी जाणणे आणि न जाणणे ह्या दोन्हीच्या मध्ये तो कुठेतरी आहे. म्हणजे अजिबातच त्याला माहिती नाही अशातली परिस्थिती नाही आहे आणि संपूर्ण आकलन झालंय असंही म्हणता येणार नाही, असं या शिष्याला सांगायचंय. आणि इतर शिष्याचे सुद्धा अशाच प्रकारच्या भावना असतील असं त्याने त्याच्यावर पूर्णपणे तिथे वर्णन केलेलं आहे. म्हणजे ब्रह्मतत्वाला जाणणं ही गोष्ट ही अतिशय सांगता येण्यासारखी नाही, शब्दामध्ये सांगता येण्यासारखी नाहीये ती. कारण ब्रह्मतत्व हे शब्दातीत आहे, इंद्रियातीत आहे. हे मनबुद्धीच्या सुद्धा क्षमतेत ते येत नाही. तेव्हा असं जर कोणी म्हणेल की मला ब्रह्मतत्व कळालंय, तर त्याला अत्यल्प कळालं किंवा अजिबात कळालं नाही असं म्हणता येईल. त्याच्यानंतर आता आज आपण पुढचा भाग घेऊया. खंड दुसरा आणि श्लोक तिसरा. याचा संबंध आता श्रुती स्वतः ही गुरु शिष्य संवादाचा निष्कर्ष हे उपनिषद आता हे काढत आहे. आणि तो उपनिषदाचा निष्कर्ष या गुरु शिष्याच्या या संवादामध्ये आणि ब्रह्मतत्वाच्या आकलनाबद्दल काय आहे हे स्वतः उपनिषद सांगताय. तेव्हा श्लोक असा आहे की यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसः, अविज्ञातम विजानातम, विज्ञातम विजानताम. अन्वय असा आहे की यस्य अमतम तस्य मतम, यस्य मतम सह न वेद विजानताम, अविज्ञातम अविजानात विज्ञानम. याचा शब्दशः अर्थ असा आहे की ज्याचे असे मान्य आहे की ब्रह्म तत्व हे जाणण्यात येत नाही, आता त्याचे ते जाणले जाणारे आणि ज्याचे असे मान्य आहे की ब्रह्मतत्व माझ्या जाणण्यात आलेले आहे. असे दोन प्रकार आहेत. एक जो म्हणतो की मला जाणण्यात आलेलं नाही, एक म्हणतो जाणण्यात आलेलं आहे. तेव्हा त्याच्यावर ते उपनिषद म्हणतो की जो जाणण्यात आला आहे असं जो म्हणतो तो जाणतच नाही. कारण ज्याच्यामध्ये ज्ञानाचा अभिमान नसतो त्यांनाच हे ब्रह्मतत्व जाणण्यात येऊ शकते. अर्थात त्यांच्यासाठीच ब्रह्मतत्व हे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष प्राप्त होऊ शकतं. असं हे श्रुतीचं म्हणजे उपनिषदाचं काय म्हणणं आहे याच्यावर, या गुरु शिष्याच्या संवादावर तेही ते सांगितलंय की जो मनुष्य जो मनुष्य उपनिषद मी जाणतो असं जो म्हणतो, तर त्याच्या त्याच्या या जाणण्यामध्ये हे खऱ्या अर्थाने जाणणं नाहीच. कारण तो शब्दामध्ये म्हणतोय ना. ज्यावेळेस तो शब्दामध्ये व्यक्त करतो की मी जाणतो, तर उपनिषद त्याच्यावर म्हणतं की हे जाणणंच नव्हे, परंतु जो निरहंकारी स्थितीमध्ये निशब्द स्थितीमध्ये गेलेला आहे तोच खऱ्या अर्थाने अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्षपणे ब्रह्मतत्वाला जाणू शकतो, असं हे उपनिषदाचं म्हणणं आहे. तेव्हा ह्या म्हणण्याचा आशय काय ते आपण पाहूया की जो महापुरुष परब्रह्म परमेश्वरा साक्षात करून घेत असतो त्याच्यामध्ये
किंचित मात्रही अहंकार राहत नाही. म्हणजे तिथे अभिमान, अहंकार, अस्मिता हे किंचितही नसतं. तेव्हा आम्ही परमेश्वरास जाणून घेतले आहे. ते परमात्म्याच्या अनंत असीम महिमा महासागरात ते निमग्न असून निशब्द असतात. ते असं कधीही सांगत नाहीत, की आम्ही फार जाणलं आहे. तर ते त्या सागरातच असतात आणि असे समजतात, की परमात्मा स्वयं स्वतःला जाणतो. त्यांची भूमिका काय बघा. ज्यांनी प्रत्यक्ष त्या परमेश्वराला जाणलंय, त्या ब्रह्मतत्वाला जाणलंय, तर त्यांची काय भूमिका आहे? तर तो म्हणतो आम्ही काही जाणत नाही. तर तो परमात्माच परमात्म्याला जाणतो. म्हणजे जेव्हा हे परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होतात, तेव्हा त्यांच्या माध्यमातून परमेश्वरच जाणण्याची प्रक्रिया करतो आणि तो परमेश्वरच स्वतःला जाणत असतो. असं हे ह्या सिद्ध पुरुषाचं म्हणणं आहे. जो महापुरुष आहे त्यांनी खऱ्या अर्थाने ही ब्रह्मविद्या प्राप्त करून जो निशब्द झाला आहे, तर त्याचं असं म्हणणं आहे की स्वतः परब्रह्म परमेश्वरच आमच्यामध्ये येतो आणि तोच त्याला जाणू शकतो. दुसरा कोणीही त्याला जाणू शकत नाही. त्या परमात्म्यास कोणीही पार करू शकत नाही. असीमची सीमा ही ससीम कसे काय करू शकतील? जे सीमेमध्ये आहेत आणि जे हे निस्सीम असं हे परमेश्वर तत्व आहे. तर जे मर्यादित स्वरूपामध्ये जे असतात ते अमर्याद परमेश्वराला जाणू शकणारच नाही. तेव्हा ते जे असे असे मानतात, की मी ब्रह्मतत्वात जाणले आहे आणि मी फार ज्ञानी आहे. परमेश्वर हेच माझ्या ज्ञानाचे प्राप्त होतात. ते वस्तुतः सर्वथा भ्रमामध्येच आहेत. कारण की ब्रह्म अशा प्रकारे हा ज्ञानाचा विषयच होऊ शकत नाही. जितके काही ज्ञान प्राप्त करण्याचे साधन आहेत त्यापैकी एक देखील त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. तेव्हा अशा प्रकारे या प्राकृत साधनाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नाने परमेश्वर नेहमीसाठीच अज्ञात राहील. फार मोठी सूचना आहे. आता ह्या सर्व ह्याच्यामध्ये विधानामध्ये अत्यंत मोठी सूचना दिली आहे, की मला ज्ञान झालंय तर त्याला काहीही ज्ञान झालं नाही. मला परमेश्वर कळालाय तर त्याला काहीही कळालं नाही. आणि मग कळालेल्या माणसाला आपण कसं ओळखायचं? तर तो निशब्द आहे, शांत आहे, साम्य अवस्थेमध्ये आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर येऊन जेव्हा बोलायला लागतो, तेव्हा तो परमात्माच परमात्म्याला ओळखतो. असा हा सिद्धांत या ठिकाणी या महापुरुषाच्या माध्यमातून कळतो. तेव्हा जोपर्यंत ज्ञान प्राप्त करण्याचा अहंकार राहतो, तोपर्यंत परमेश्वराचा साक्षात्कार होऊच शकत नाही. परमेश्वराचा साक्षात्कार त्याच भाग्यवान महापुरुषांना होत असतो, ज्यांना ज्ञान प्राप्त होण्याशी बद्दलची संबंधीची यत्किंचितही अहंकार नसतो. जो निरहंकारी स्थितीमध्ये गेलोय आणि निरंकारी स्थितीमध्ये सहज अवस्थेत गेलेला आहे. सहज अवस्थेमध्ये तो आत्मस्वरूपामध्ये गेलेला आहे आणि स्वरूपामध्ये निशब्द झालेला आहे. त्याच ठिकाणी परमेश्वर प्रवेश करतो आणि तो परमेश्वरच परमेश्वराला जाणून घेतो. असा या ठिकाणी हा मोठा विलक्षण असा सिद्धांत सांगितलेला आहे. तेव्हा तो जाणणे आणि न जाणणे या दोन्हीवर प्रकाश टाकला या ठिकाणी, की जाणणे हा जो शब्द आहे ना तोच अहंकार युक्त आहे. जाणणे मी जाणलं किंवा जाणीव होणे, ही जाणीव म्हणजे काय तर जागृत अवस्था आहे आणि त्या जाणीव होण्याच्या जागृत अवस्थेमध्ये मनुष्याला सुद्धा अखंड अहंकारी अवस्थेत असतो. अगदी माणसाच्या 3 अवस्था जर आपण वर्णन केलं तर मनुष्य जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेमध्ये असतो. तेव्हा तो जागृत अवस्थेमध्ये जाणीवेमध्ये तो अहंकार युक्त असतो. निद्रेमध्ये त्याला जाणीव नसते, त्याला नेणीव असते, परंतु तो निरहंकारी जरी असला तरी तो त्या ठिकाणी तमोगुण प्रधान आहे. कारण निद्रा घोर निद्रेत गेलेला आहे म्हणून तो अज्ञानात असतो. आणि जेव्हा तो स्वप्नामध्ये जातो ना तेव्हा तो कल्पनेत असतो. म्हणजे आपल्या 3 अवस्थेत आपण आपलं सगळं आयुष्य आपण जगत असतो. तर आपल्या जागृत अवस्थेमध्ये अहंकार आहे. आपल्या निद्रा अवस्थेमध्ये अज्ञान आहे आणि आपल्या स्वप्नावस्थेमध्ये कल्पना आहे. म्हणजे अज्ञान, अहंकार आणि कल्पना या तिन्हीमध्येच आपण असतो. तर मग अशा ह्या आपल्याला हे परमेश्वराचं स्वरूप कसं कळेल? या परमात्म्याला कळण्याकरता जर तुम्ही अहंकार युक्त आहात कळणार नाही. जर तुमच्या अज्ञानाचा पगडा तुमच्यावर असेल कळणार नाही. तुम्ही जर केवळ कल्पनेच्या विश्वात असाल तर कळणार नाही आणि तुम्ही ह्या 3च तर गोष्टीमध्ये असता, मग कसं काय कळेल? म्हणून या प्राकृत स्थितीमध्ये किंवा प्राकृत साधनेने हे कळणं शक्य नाही. तेव्हा हे हे अनेक संतांनी सुद्धा विविध पद्धतीने सांगितले. अगदी मुक्ताबाईचं उदाहरण द्यायचं झालं तर मुक्ताबाईंनी अगदी लहान असताना सुद्धा
त्या ब्रह्मज्ञानाचा अधिकारी असलेल्या त्या चांगदेवाची गुरु झाली ती. कारण तिने चांगदेवाला बरोबर असं ब्रह्मज्ञान काय आहे ती अतिशय बाल अवस्थेमध्ये असताना सुद्धा सहजतेने सांगितलंय. तिची सहज अवस्था आहे आणि चांगदेवाला असं वाटत होतं की मला ब्रह्मज्ञान झालंय. तर हे उदाहरण आहे. त्यामुळे लहान वय असून सुद्धा मातृभावनेने आणि ब्रह्मस्वरूप होऊनच ती अतिशय सहजतेने स्वतः अगदी निसर्गावस्थेमध्ये अगदी नैसर्गिक अभाव म्हणजे स्वभावामध्ये सहज भावामध्ये ती सर्व ह्या परमेश्वराशी एकरूप झालेली असल्यामुळे तिचं स्वरूप हे आनंदी स्वरूप आहे. आणि म्हणून सत्य काय हे चांगदेवाला त्यांनी भरभरून दिलं. अनेक साधू सुद्धा असे आपल्याला दिसतात, पण ते कसे दिसायला साधू असले तरी भोंदू असतात. म्हणून तुकाराम महाराजांनी याची लिहिलेले की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करवनी म्हणवती साधू, अंगा लावनिया राख, डोळे झाकुनिया करीती पाप, दावनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती. म्हणजे जे दिसायला जे भोंदू आहेत परंतु अहंकाराने युक्त आहेत, तर त्याला ब्रह्म समजलं असं म्हणता येणार नाही. हे या अभंगावरून दिसतं. म्हणून ब्रह्म न लिपे त्या मेळे, कर्मा अकर्म वेगळे, तोच एक तया जाणे, पावे अनुभवले खुणे. ब्रह्म ही प्रत्यक्ष अनुभवाची वस्तू आहे. ब्रह्म हे हा जो अनुभव आहे, हा चित्तामध्ये मनामध्ये हा प्रत्यक्ष ब्रह्मतत्वाचा अनुभव हा आनंद स्वरूपामध्ये होतो. ते आनंद हे चैतन्यमय असतं आणि त्या ठिकाणी ती तल्लीनता असते. त्यामुळे तिथे मी जाणलं अशा प्रकारचा भाव नसतो. हे ह्याचं वैशिष्ट्य आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये असं म्हणतात की प्रतिबोध विदितम मतमत्रतम ही विंदते, आत्माना विंदते वीर्य, विद्यया विंदते मृतम. त्याचा अन्वय असा आहे की प्रतिबोध विदितम मतम ही अमृतम, अमृतत्वम, विंदते आत्मना वीर्यम, विंदते विद्यया अमृतम विंदते. आता याचा अ, जो सरळ शब्दयुक्त अर्थ जो आहे तो अर्थ असा आहे की उपयुक्त संकेतांनी जे उत्पन्न झालेले जे ज्ञान आपल्याला झाल्यासारखे वाटते ते वास्तविक ज्ञानच नाही. कारण ह्यापासून जे अमृत स्वरूप परमात्म्यास मनुष्य हा प्राप्त होऊ शकतो, तो अंतर्मयी परमात्म्याच्याच एकरूपतेने परमात्म्यास जाणण्याची ज्ञानशक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. तेव्हा त्या आत्मविद्येनेच ज्ञानस्वरूप होऊन त्या अमृतरूप परब्रह्म पुरुषोत्तमास आपण प्राप्त झालं पाहिजे असा आशय आहे. म्हणून वरील वर्णनामध्ये आशय याचा असा दिलेला आहे की परमात्म्यास ज्या स्वरूपाने लक्ष केले जाते त्यासच यथायोग्य समजून घेतले पाहिजे आणि वास्तविक त्याच्यानेच ज्ञान प्राप्त होईल. आणि परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर जे ज्ञान आहे ती ज्ञान जे आहे ते परमात्म्याच्याच प्राप्तीचं ज्ञान आहे. परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करण्याची ही ज्ञानरूपी शक्ती जी आहे ती शक्ती केवळ ही अंतर्यामी परमात्म्यापासूनच मिळत असते. या मंत्रामध्ये आत्मविद्येने अमृतरूप परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होत आहे असं विधान आहे. तेव्हा या विधानाच्या कारणाने असं म्हणता येईल की ज्या मनुष्यास परब्रह्म पुरुषोत्तमाचे यथार्थ स्वरूपास जाणण्याची आवड निर्माण झाली आहे, रुची निर्माण झाली आहे, उत्कटता निर्माण झाली आहे आणि अशा जिज्ञासेला पोषक अशा प्रकारची ती वृद्धी आहे. आणि मग जेव्हा तो परमेश्वराशी एकरूप होतो तेव्हा त्याच्याच त्या दिव्य शक्तीने तो परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करू शकतो. तेव्हा हे जे काही सिद्धांत मांडलेला आहे ह्या सिद्धांताला आपल्याला अतिशय म्हणजे गांभीर्याने त्याचा विचार करणं आवश्यक आहे की हा सिद्धांत काय आहे आणि या सिद्धांतामध्ये आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचं झालं तर आपण तो कसा प्राप्त केला पाहिजे याची दिशा या पूर्ण चिंतनात दिलेली आहे. तेव्हा आता पुढचा श्लोक जो आहे तो खंड दुसऱ्या मधला 5वा श्लोक आहे. या 5व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की आता या त्या ब्रह्मतत्वास याच जन्मामध्ये जाणून घेणे अत्यंत प्रयोजनीय आहे. हे आपल्या जीवनाचं प्रयोजन जीवनाचा उद्देशच मुळातून परमात्मा प्राप्त करणे आहे. तेव्हा तो केव्हा प्राप्त करायचा पुढचा जन्म येईल तेव्हा त्याचा पुढचा जन्म येईल याची वाट पाहायची गरज नाही. हा जन्म आता या क्षणी मला परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करायचा आहे हा निश्चय आणि ह्या निश्चयाचा जो काही उद्देश आहे तोच हा जीवनाचा उद्देश आहे. तेव्हा ह्या ब्रह्मतत्वास प्राप्त करणं हेच आपल्या जीवनाचं प्रयोजन आहे असं ह्या श्लोकामध्ये दाखवून या पूर्ण चिंतनाचा उपसंहार करून हे प्रकरण संपतं. तेव्हा
इथे असं म्हटलेलं आहे की इह चेद वेदिदस्थ सत्यमस्तीन चेदिह वेदिन महती विनष्टीहि भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्म लोकाद मृतां भवन्ति. अन्वय असा की चेत इह अवेदित अथ सत्यम अस्ति चेत इह न अवेदित महती विनष्टी धीराः भूतेषु भूतेषु विचित्य अस्मात् लोकात प्रेत्य अमृताः भवती. ह्याचा आता शब्दशः अर्थ काय, आता हा हे प्रयोजन सांगितले संबंध आपण पाहताना म्हटलं की जर ह्या मनुष्य शरीरातच परब्रह्मास जाणून घेतले तर त्या तो फार कुशल आहे आणि तो आपल्या जीवनाचं सार्थक करतोय असं आपल्याला म्हणता येईल. जर शरीरात राहत असतानाच जर त्या परमात्म्याला जाणते आलं नाही तर ह्या जीवनाचाच विनाश झालेला आहे असं समजा. आणि असा विचार करून जो बुद्धिमान मनुष्य जो आहे तो ह्या प्राण्यात त्या सर्व जीवमात्रामध्ये परब्रह्म पुरुषोत्तमास समजून ह्या भूलोकातून प्रयाण केल्यावर तो अमर होतो, म्हणजेच तो परमेश्वरास प्राप्त होतो. हा याचा पूर्ण अर्थ आहे, शब्दशः अर्थ आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आशय आता आपण चिंतन करू की मनुष्याचं जीवनाचं प्रयोजन इथे परमात्मा प्राप्ती असं या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे. आणि हीच ब्रह्मतत्वाची पूर्ण विस्ताराने असलेलं आकलन आहे. तेव्हा ब्रह्मतत्वाचं आकलन का करायचं हे पहिल्यांदा जर कळालं तर कसं करायचं हे नंतर पाहता येईल आपल्याला. का करायचं तर ब्रह्मतत्वाचं जर आपण पूर्णपणे आकलन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय उपलब्धी आहे तर आपल्या जीवनामध्ये जे अनावश्यक गोष्टी आजपर्यंत घडल्या की ज्याच्यामुळे केवळ बंधन आणि बंधनच झालं, केवळ दुःख आणि दुःखच प्राप्त झालं, तर त्या सर्व दुःखाच्या बंधनापासून, त्या सर्व इच्छेच्या बंधनापासून आपल्याला मुक्त होऊन आनंद स्वरूप व्हायचा असेल तर परमात्म्याशिवाय पर्याय नाही. परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करणं हे संपूर्ण जीवनाचा आनंद प्राप्त करणे एक पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की परमेश्वराला प्राप्त करण्याकरता ही आवश्यकता का पडली तर ती आवश्यकता याच्याकरता पडली की मनुष्य साधारण जीवन जगत असताना तो भयग्रस्त असतो. तो त्याचे तो एक म्हणजे अधीर झालेला असतो आणि त्या अधीरतेमध्ये तो अखंड अस्वस्थ असतो. त्याला काहीच समजत नाही की आपण का जीवन जगतोय, कशा करता जीवन जगायचं आहे. आणि नित्य व्यवहारामध्ये तो पदोपदी त्याला दुःखाशिवाय दुसरं काहीच प्राप्त होत नाही. सर्व माणसं ही स्वार्थी त्याला दिसायला लागतात. ही कोणीच कोणाला सहकार्य करत नाही. सगळेच कसे काय दुर्जन झाले आणि आपल्या नशिबाला हे असं दुःख का प्राप्त झालं, आपण अखंड दुःखी का आहोत, आपण अखंड भयग्रस्त का आहोत, हा प्रश्न ह्या सध्याच्या काळामध्ये प्रत्येक मनुष्याला हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याचं एकमेव उत्तर असं आहे की जर तुम्ही ब्रह्मतत्व काय आणि परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती काय याचं जर तुम्हाला प्रयोजन जर कळालं की हे सर्व जे आहे म्हणजे सगळे बंधन, सगळ्या समस्या जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर हे ब्रह्मतत्वाचं ज्ञान प्राप्त झाल्यावरच सर्व अज्ञान दूर होईल. कारण सगळ्या दुःखाचं जर मूळ काय असेल तर अज्ञान आहे. कशाबद्दलचं अज्ञान आहे? आपलं स्वतःबद्दलचं अज्ञान आहे की आमचं स्वरूप काय आम्हाला माहिती नाही, आम्ही देह म्हणजेच मी आहे समजतो. दुसरं अज्ञान आहे ते जगाबद्दलचं अज्ञान आहे. प्रत्येक माणसामध्ये आम्ही संशय घेतो, आम्हाला तो दुर्जनच दिसतो. प्रत्येक पशुमध्ये आपल्याला तो आपला घात करेल काय असं वाटतं. हा अविश्वास आहे आमचा. आणि परमेश्वराबद्दलचं आघाड अज्ञान आहे. आम्ही मूर्तीची पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मूर्ती या परमेश्वराची आपण उपासना केली. आधीचे आपण श्लोक पाहिले आधीच्या खंडातले आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय की त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जो केवळ मूर्तीची पूजा करतो तर तो अमूर्त तत्वाला समजून घेतच नाही. आणि हेही अज्ञान आहे. याच्यात सुद्धा सुख मिळेल ही शाश्वती नाही. कारण ते सुद्धा एक वस्तू म्हणून तुम्ही मूर्तीला एक वस्तू म्हणून तुम्ही त्याचा वापर करता आणि मग त्याला काय स्वच्छ धुणं असेल किंवा हळदी कुंकू लावणं असेल, जे काय असेल तर ते कोणाला लावला तुम्ही? मूर्तीला मूर्ती कशापासून? मूर्ती म्हणजेच मूर्त. मूर्त जे आहे अमूर्त तत्वाशिवाय मूर्ताची जर पूजा केली तर त्याच्या इतकं गाढ अज्ञान दुसरं काही नाही. हे मागच्या वेळेस मी सांगितलं. गणपतीचंही उदाहरण दिलं की त्वम प्रत्यक्षम तत्वमसी त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. आता हे जे काही सिद्धांत सांगितले तिथे कुठेही तुझी सोंड कशी आहे, तुझे डोळे कसे आहेत असं कुठेही वर्णन हे गणपती अथर्व शीर्षामध्ये केलेलं नाहीये. तर त्याच्या तत्व स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे
तेव्हा त्या मूर्तीला पाहताना अमूर्त तत्वाकडे लक्ष गेलं आणि ब्रह्मतत्व काय हे जर तुम्हाला कळालं, तर त्या गणपतीमध्ये असलेला जो आनंद आहे तो खऱ्या अर्थाने तुम्हाला आनंद मिळेल. अन्यथा केवळ चिंता आपल्या समस्येची आहे आणि गणपतीची पूजन करताना आमची समस्या दूर व्हावी एवढंच फक्त तुम्ही विचार करता. पण त्यात ब्रह्मतत्व काय हे कळालेलं नाही. म्हणून ह्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान प्राप्त केलं तर अज्ञान नष्ट होईल आणि अज्ञान नष्ट झाला की सगळ्या समस्या नष्ट होतील. म्हणून हे समजणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून मनुष्य जीवन हा अत्यंत मनुष्याचा जन्म जो आहे तो खऱ्या अर्थाने अत्यंत दुर्लभ असा आहे. आणि या मानव जन्मास प्राप्त करून जो मनुष्य परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनेमध्ये तत्परतेने लागत नसेल, तर ही सर्व फार मोठी अशी चूक आहे. हे फार मोठा भ्रम आहे. तेव्हा उपनिषद आणि श्रुती म्हणते की जेव्हापर्यंत हे दुर्लभ मानव शरीर विद्यमान आहे तोपर्यंत भगवत कृपेने साधन सामग्री उपलब्ध असते. तेव्हा आणि तोपर्यंतच लवकरात लवकर परमात्म्यास जाणून घेतल्या गेल्या सर्व प्रकारचे कुशल राहून मानव जन्माची परमसार्थकता होईल. पण जर अशी संधी मिळाली असताना सुद्धा जर हातातून निसटली, तर मात्र नंतर महान विनाश होऊन पुन्हा पुन्हा मृत्यू संसाराच्या प्रवाहामध्ये पुनश्च पुनश्च हे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करावं लागेल. अनंत योनीमध्ये तुम्हाला भ्रमण करावं लागेल. म्हणून सावधान व्हा. या निमित्ताने आपण सगळे सावधान होऊ आणि आपण आपलं ध्येय काय आहे, आपल्या जीवनाचं प्रयोजन काय, मनुष्य देह का प्राप्त झालाय हे समजून घेऊ. असं जर नाही केलं तर केवळ रडून रडून पश्चाताप करण्याच्या शिवाय अन्य काहीही शेष राहू शकत नाही. संसाराचे त्रिविध ताप आणि त्रिविध वेदनेपासून वाचवायचं असेल तर हेच एकमेव परम साधन आहे की जीव मानव जन्मामध्ये सतर्क राहून साधन परायण होऊन आपल्या जीवनात सदैव सार्थक करून घ्यावे. मनुष्य जन्माच्या शिवाय जेवढे काही देहरूपी जन्म आहेत, मग ते देव असो, गंधर्व असो आणि आणखीन कोणी असो, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे परमेश्वर प्राप्तीची संधी संधी मिळणार नाही. आणि ते सर्व भोगयोनी आहेत, केवळ भोग प्राप्त करण्याकरताच आहेत. मनुष्य देह हा एकमेव असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तपस्या करू शकता, परमेश्वर तत्वाची तुम्ही जाणीव करून घेऊ शकता, परमेश्वरास प्राप्त करू शकता. तेव्हा हे सर्व जो मनुष्याचा देह जो आहे तो अत्यंत दुर्लभ आहे आणि तो केवळ कर्माच्या फळास भोगण्यासाठीच हे इतर लोक असतात, ते आपल्या करता नाही आहेत. म्हणून कर्मफळ भोगणे, केवळ प्रारब्धवश दुःख प्राप्त करणे याच्या करता मनुष्य देह नव्हे. या सगळ्यापासून तुम्ही अलिप्त होऊ शकता. सर्व सुखदुःखापासून अलिप्त होऊन केवळ परमेश्वराचा आनंद हा प्राप्त करण्याचं जो अधिकार आहे, जो सामर्थ्य आहे, जी क्षमता आहे ती परमेश्वराने केवळ या मनुष्य देहात दिलेली आहे. म्हणून ते प्राप्त करावा आणि परमेश्वर प्राप्त करण्यासाठी कोणतेही दुसरे हे प्राकृत साधन लागत नाही. तर तुमचा भाव लागतो, तुमचं समर्पण स्थिती लागते. तुम्हाला आपल्या गुरुला समर्पण केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आपली जिज्ञासा परिपूर्ण केली पाहिजे. तेव्हा बुद्धिमान मनुष्य ह्या सर्व बोधास समजून घेतो आणि ह्यापासूनच ते प्रत्येक जातीच्या, प्रत्येक प्राण्याच्या, प्रत्येक जीवमात्रामध्ये तो परब्रह्म परमेश्वर कसा आहे याचा साक्षात्कार करून घेतो आणि त्यावेळेस सदैव नेहमीसाठीच तो जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते. कारण अस्तित्व म्हणजेच परमात्मा आहे. आपण जेव्हा अस्तित्व हा शब्द वापरतो ना, तेव्हा हे अस्तित्व काय आहे, तर पहिलं अस्तित्व आपल्याला जे साधारणपणे आकलन होतं ते म्हणजे देहाचं अस्तित्व, त्या माणसाचं अस्तित्व, देहाचं अस्तित्व त्या प्राण्याचं अस्तित्व म्हणतो. पण ते देहाला, त्या अस्तित्वाला खऱ्या अर्थाने अस्तित्वच नसतं, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. देह जो आहे ना तो अस्तित्व शून्य आहे. म्हणजे कसा, तर त्याच्यामध्ये जन्म मृत्यू अखंड घडत असतो. म्हणजे असं नाही की माणसाचा मृत्यू झाला म्हणजे तो मृत्यू येतो, असं नाहीये. तर जन्म आणि मृत्यू हे प्रत्येक क्षणाला होत असतं आणि ज्याचा जन्म आणि मृत्यू प्रत्येक क्षणाला आहे त्याला अस्तित्व म्हणता येईल का, तर कधीही म्हणता येणार नाही. म्हणून अस्तित्व कशाला म्हणायचं, तर त्याच्यामध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे त्याला अस्तित्व म्हणायचं. त्या अस्तित्वाला जर आपण ओळखू शकलो तर ते अस्तित्वच अमर आहे आणि अमर तत्वाशी एकरूप झालो तर जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होईल आणि आपण अमर होऊ. आणि मग देह तर असा आपोआपच झडझडून निघून जाईल आणि त्याच्यामधून जे दैदिप्यमान जो आत्मतत्व आहे त्याच्या सहित आपण ब्रह्मलोकात जाऊ आणि त्याच्याशी एकरूप होऊ.
आणि हेच आपल्या ह्या मानव जीवनाचा हा उद्देश आहे. अशा पद्धतीने ह्या दुसऱ्या खंडाला आपण आता हे परिपूर्ण केलेलं आहे आणि दुसऱ्या खंडामध्ये आपण हे सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. तुमचे श्लोक. हां. तर आता हे 2 खंड संपलेले आहेत. तर आता आज आपण तृतीय खंड आता सुरू करू. एकूण 4 खंडांचं हे केनोपनिषद आहे. तेव्हा तृतीय खंडाचा तो परिचय असा आहे, की पहिल्या प्रकरणामध्ये आपण ब्रह्मतत्वाचं स्वरूप आणि रहस्य समजण्यासाठी त्या ब्रह्मतत्वाच्या शक्तीचा सांकेतिक भाषेमध्ये आणि विभिन्न प्रकाराने आपण त्याचं दिग्दर्शन केलं. म्हणजे कसं, या केनोपनिषद म्हणजे कोण, ह्या शब्दापासून केन शब्द आला. तर कोण, ह्या डोळ्यांनी पाहण्याचं सामर्थ्य कोण देतं? या आपल्या सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून जे आपण क्रिया करतो, तर ही क्रिया करण्याकरता शक्ती कोणाची आहे? अशापासून हे केनोपनिषद सुरू झालं आणि संकेताने, की बा ह्या डोळ्याला, या कानाला, या नाकाला जे जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याची जी शक्ती आहे, ती शक्ती या ब्रह्मतत्वापासून मिळतो. म्हणून ते ब्रह्मतत्व आहे. पण या डोळ्यांनी आपण ब्रह्मतत्वाला पाहू शकत नाही. पण ब्रह्मतत्वाने त्या डोळ्यातून आपण पाहू शकतो. अशा प्रकारचं आपण विस्ताराने पाहिलं पहिल्या प्रकरणात आणि सांकेतिक भाषेमध्ये हे ब्रह्मतत्व काय हे आपण पाहिलं. आणि आता दुसरं प्रकरण आता जे संपलं त्याच्यामध्ये आपण ब्रह्मज्ञानाची जी विलक्षणता आहे ती दाखवण्यासाठी असं सांगितलं, की प्रथम प्रकरणाच्या वर्णनामध्ये ब्रह्मतत्वाचे स्वरूप आहे ते आकलनात येत असते. ते वस्तुतः ते पूर्ण स्वरूप नाही, तर ते ब्रह्मतत्वाच्या महिमेचे अंश मात्र आहे, असं या दुसऱ्या खंडाची सुरुवात केली आणि सांगितलं, की जाणिवेमध्ये ब्रह्मतत्व जाणता येत नाही. हे त्यातला मुख्य सिद्धांत आहे. तर तुम्ही जाणीव नेणिवेच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि तुम्ही स्वयं ही स्वयं में स्थित हो जाओ. म्हणजे स्वतः स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये अधिष्ठित प्रतिष्ठित झालात तर तुम्हाला परमात्मा प्राप्त होऊ शकतो, असा सिद्धांत सांगितला. आणि त्याच्यानंतर मग आता जीवात्मा, मन, प्राण, इंद्रिय इत्यादी आणि त्याच्या अधिष्ठात्या देवता ज्या विभिन्न आहेत, ते सर्वच्या सर्व त्या ब्रह्मशक्तीनेच प्रेरित होतात आणि त्या शक्तिमान होऊन कार्यक्षम होत असतात, असं हे पूर्वीच्या प्रकरणात आतापर्यंत सांगितलं आहे. आता या तिसऱ्या खंडामध्ये, तिसऱ्या प्रकरणामध्ये दृष्टांताच्या द्वारे हे समजून सांगितले आहे, की ह्या समग्र विश्वाचे जे कोणी प्राणी अथवा पदार्थ शक्तिमान आणि सुंदर आणि प्रिय प्रतीत होतात, त्यांच्या जीवनामध्ये जी काही सफलता दिसत असते, ती सर्वच्या सर्व ही त्या परब्रह्म परमेश्वराच्या एक अत्यंत अल्प अशा अंशाचा महिमा आहे. तेव्हा अशा या यशप्राप्तीवर जर कोणी अहंकारित होऊन ही अहंकारित होऊन मी यश प्राप्त केलंय, माझं मोठं यश आहे, असं जर तो समजत असेल तर ती फार मोठी चूक आहे, असा हा विषय आहे. म्हणजे मनुष्याचा एक अहंकार असतो, की मी इतका अभ्यास केला, मी एवढे मार्क मिळवले, मी इतकं शिक्षण घेतलं, म्हणून मला एवढी मोठी नोकरी मिळाली आणि म्हणून मी एवढे पैसे कमवतो, म्हणून मी एवढी मालमत्ता घेतली. तर ह्याच्यामध्ये मी आणि माझं इतकं असतं आणि हे सर्व माझ्यामुळेच झालंय, असा जो अहंकार असतो, तर तो अहंकार करणं अत्यंत चूक आहे. हा विषय ह्या तिसऱ्या खंडामध्ये घेतलेला आहे. तेव्हा आपण आता हे तिसरा खंड प्रारंभ करू आणि तिसऱ्या खंडामधला जो पहिला श्लोक आहे, तो असा आहे, की ब्रह्म हे देवेभ्यो विजिज्ञे तस्य ब्रह्मणो विजये देवा अमहियंत त ऐशांतस्माकं एवार्य विजयोस्माकं एवायम महिमेती. आता इथे अन्वय असा आहे, की ब्रह्म देवेभ्यः विजिज्ञे हतस्य ब्रह्मणः विजये देवाः अमह्यन्त ते इति ऐक्षन्त अयम अस्माकम एव विजयः अयम अस्माकम एव महिमा. आता याचा शब्दशः अर्थ सांगतो आणि मग आपण त्याच्या आशयावर आपण चर्चा करू, की परब्रह्म परमेश्वराने देखील देवतांच्या साठी त्यांचे निमित्त करून असुरावर विजय प्राप्त केला. आता आपण पुराणातली कथा पाहतो, की इंद्राने असुरावर विजय मिळवला. तेव्हा त्या परब्रह्म पुरुषोत्तमाच्या विजयामध्ये इंद्रादी देवदेवताने आपलेच महत्व आणि आपलाच अहंकार वाढवला, की आम्हीच असुरावर विजय मिळवलेला आहे. इंद्र आणि इंद्राबरोबरचे सर्व देवदेवता हे असे समजू लागले, की आम्हीच अत्यंत बलवान आहोत आणि आम्ही सर्व असुरांना मारून विजय मिळवला आहे. म्हणून आनंदोत्सव, विजयोत्सव ते करत असताना त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये असलेला जो अहंकार आहे,
तो अहंकार त्या ठिकाणी दिसतो. तर हे असे समजू लागले हे देवदेवता, की हा तर आमचाच विजय आहे आणि ही तर आमचीच महिमा आहे, हे आमचंच महात्म्य आहे. असं ह्या श्लोकाचा अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय आपण थोडक्यात पाहूया, की परब्रह्म पुरुषोत्तमाने देवतांवर अत्यंत कृपा केली आणि त्यांना शक्ती प्रदान केली. म्हणजे साधारणपणे देव आणि दानव यांचं जेव्हा संघर्ष होतो, जेव्हा यांचं युद्ध होतं, तेव्हा देव हे सात्विक आहेत आणि दानव जे आहेत ते तामस आहेत, असं गृहीत धरलं जातं. आणि त्यामुळे सत्वगुणाचा विजय व्हावा म्हणून परमेश्वर देवांना शक्ती देतो आणि असुरांना मारण्याकरता त्यांना प्रवृत्त करतो. पण देव विसरतात की ही शक्ती आपल्याला परमेश्वराने प्रदान केली आहे. तेव्हा ज्याच्या साहाय्याने देवाने ह्या असुरावर विजय प्राप्त केला आहे, अशा प्रकारचा हा विजय वस्तुतः खऱ्या अर्थाने तो परमात्म्याचाच विजय आहे. पण देवता तर केवळ निमित्त मात्र होत्या. परंतु या वस्तुस्थितीवर देवतांचे लक्ष कधीही गेले नाही आणि त्यामुळे त्या देवदेवता परमात्म्याच्या कृपेकडे लक्ष न देता परमात्म्याची महिमा ही आपलीच महिमा आहे असे समजत होते आणि अहंकारवश असे मानू लागले की आम्ही देवताच हे अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत बलशाली आहोत. आमच्या इतके बलशाली या ब्रह्मांडात कोणीच नाही असं त्यांना वाटायला लागलं. तेव्हा आम्हीच आमच्या बलाने आमच्या पुरुषार्थाने असुरांना पराजित केले आहे. अशा प्रकारे त्या देवदेवतांना वाटत होतं. पण त्या देवांचा विजय त्या ब्रह्मतत्वाच्या पूर्ण शक्तीने झाला आहे असं कुठेही उल्लेख तुम्ही जर भागवत पुराण काढा किंवा अजून कोणत्याही पुराणामध्ये ज्या ज्या संघर्ष असतात देव आणि दानवाचा, त्या ठिकाणी कोणताही असा देव त्या ठिकाणी असं म्हणत नाही की मला परमेश्वराची शक्ती प्राप्त झाल्यामुळे मग मी अशी एवढी तपश्चर्या केली, माझ्याजवळ एवढे शस्त्र अस्त्र मिळाले आणि म्हणून मी या ठिकाणी विजय मिळवला, तर हे सगळं सामर्थ्य माझ्या तपस्येच आहे. मला प्राप्त झालेलं जे बल आहे ते माझं स्वतःच मी प्राप्त केलंय अशा प्रकारची ही भूमिका असते. आणि म्हणून महाभारताचा काळ असेल किंवा त्याच्या आधीचाही जो काळ होता, त्या ठिकाणी जे जे काही युद्ध हे झाले, त्या प्रत्येक युद्धामध्ये देवांचा जो विजय ज्या कारणाने झाला, त्या कारणाला हे देव हे विसरले आणि ते देव सारखे म्हणत असत की हे आमच्यामुळेच झालेलं आहे. तेव्हा त्याच्यावर आता पुढचा श्लोक काय ते बघा. तद्वैषाम विजज्ञै तेभ्योह प्रादुर्बभूवतन्न किमिदम यक्षमिती. आता हे पुढे फार गमतीदार तिथे दृष्टांत दिलेला आहे की इथे आता अन्वय वाचतो आणि अर्थ वाचतो, मी तुम्हाला विस्ताराने सांगतो. ह तत् एषाम विजज्ञौ तेभ्यः ह प्रादुर्बभुवः तत् इदम यक्षम किम इति न व्यजानत. अर्थ आता त्या शब्दशः असा आहे की हे तर अगदी प्रसिद्धच आहे की त्या परमेश्वराच्या ने ह्या देवतांच्या अहंकारास यथायोग्यपणे जाणून घेतलं आणि त्यांच्यावर कृपा करून आता त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी तो परमात्मा त्या देवतांच्या समोर साकार रूपाने प्रगट झाला आणि त्या परमात्म्यास यक्ष रूपाने प्रगट झालेले पाहून देखील त्या यक्षास हे कोण आहेत असे देवाने जाणले नाही. म्हणजे आता इथे हा जो काही शब्दशः अर्थ आहे, ह्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वर हे देवदेवतांचा अहंकार झाल्यावर सुद्धा कृपा करायला तयार असतात. आणि त्या कृपा कशी करतात की अहंकार दूर व्हावा म्हणून ते यक्षाच्या रूपात देवतांच्या राज्यात येतात आणि देवतांसमोर प्रत्यक्ष प्रगट होतात. पण परब्रह्म परमेश्वर स्वतःच्या स्वरूपाने येत नाहीत, तर यक्षाचं रूप धारण करून ते प्रगट होतात. आणि आता हे पाहतात की आपल्याला हे देवदेवता ओळखू शकतात का, असा अशा प्रकारची ही विचार घेऊन परमेश्वर प्रत्यक्ष परमेश्वर हा त्या ठिकाणी येतो. तेव्हा देवतांच्या आशय असा आहे ह्याच्यामध्ये की देवतांचा जो मिथ्या अभिमान होता आणि त्यांना असं वाटायचं की आपणच सर्वस्व आहोत, सर्व बलवान आहोत. पण त्याला पाहून हे अत्यंत दयावान असलेले भगवंत जे आहेत त्यांनी ह्या भक्तांचं सुद्धा कल्याण करण्याकरता असा विचार केला की असा अहंकार असा अभिमान जर देवतामध्ये राहिला तर त्यांचं अधःपतन होईल. म्हणजे चिंता भगवंताची कशी आहे बघा, की एवढं त्यांनी चूक केल्यावर सुद्धा ह्याचं विस्मरण साधारण माणसाचं समजा एखादं कुणी भलं केलं आणि त्याला जर तो विसरला तर मनुष्य जो आहे तो चिडतो, म्हणतो बघा मी सगळं केलं आणि क्रेडिट हा घेतोय. म्हणून त्याला त्याची दया येत नाही, तर त्याचा क्रोध येतो त्याच्यावर. पण परमेश्वराचं फार वेगळं आहे. परमेश्वर जेव्हा
पाहतो की हा कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने आपलं तपस्या करतो, आपल्याकडनं शस्त्रास्त्र घेतो, तेव्हा आपले हे भक्तच आहेत. पण या भक्तामध्ये अहंकार वाढल्यामुळे यांचं अधःपतन होईल. तर ह्या अधःपतनापासून भक्तांचं हे आपण संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांचं कल्याण केलं पाहिजे. अशा प्रकारचं चिंतन हे भगवंताच्या अंतःकरणामध्ये येतं आणि मग भगवंत जे आहेत त्या भक्ताचं हे पतन कसं वाचवता येईल, पतनापासून त्याचं संरक्षण कसं होईल, असा विचार करून भगवंत त्याच्यावर कृपा करतात आणि त्यांचा जो अहंकार रूपी जे काही दर्प असतो, तो या नष्ट करण्यासाठी तो परमब्रह्म परमेश्वर हा यक्षाच्या रूपात प्रगट होतो आणि देवता तर चकित होऊन त्या अत्यंत अद्भुत विशाल आणि दिव्य अशा रूपास पाहून विचार करायला लागले की हा दिव्य यक्ष आहे तरी कोण आणि या देवतांना या कुठल्याही देवतांनी त्याला ओळखलं नाही. अशा प्रकारची ही घटना या ठिकाणी सांगितली आहे. तेव्हा त्याच्यामध्ये आता पुढचा जो श्लोक आहे तो त्याचा पुढचा भाग सांगतायत की आता याच्या ह्या सर्व देवदेवता म्हणजे अग्नी, वायू हे सगळे जे देवदेवता आहेत, ह्या देवदेवतेंनी त्यांनी त्या यक्षाला पाहिलं दुरून आणि काहीतरी हे दिव्य रूप आहे, पण कोण आहे आपल्याला माहिती नाही. तेव्हा त्याला कोण आहे हे पाहण्याकरता प्रथम अग्नी जो आहे तो पुढे येतो आणि त्याच्यावर श्लोक असा आहे की ते अग्निम अब्रुवम जातवेद एतद्विजानीहि किमिदं यक्षमिति तथेति. ते अग्निम अन्वय असा आहे ते अग्निम इति अब्रुवन जातवेदः एतत् विजानीहि इदम यक्षम किम इति तथा इति. आता त्या इंद्रादी देवतांनी अग्निदेवास सांगितलं की हे जातवेदा म्हणजे जातवेदा म्हणजे अग्नीच, हे जातवेदा तुम्ही जाऊन त्या बाबतीत म्हणजे त्या यक्षाच्या बाबतीत यथायोग्यपणे सर्व काही माहिती मिळवावी आणि आम्हाला सांगावं की हा दिव्य यक्ष आहे तरी कोण. त्यावेळे असं सर्व देवतांनी अग्नीला सांगितलं. त्यावर अग्नी म्हणाले की होय, मी निश्चितच हे करेन आणि माझ्याकरता हे करणं काही अशक्य नाहीये असं समजून हा अग्नी त्या यक्षाकडे अतिवेगाने गेला. तर याचा सगळ्याचा अर्थ असा आहे की देवता ह्या अतिविचित्र आणि महाकाय दिव्य यक्षास पाहून मनातच अचंबित झाले आणि त्या यक्षाचा परिचय जाणण्यासाठी ते व्यग्र झाले. अग्निदेवता परम तेजस्वी आहेत हे सर्व देवतांना माहित होतं आणि ते वेदांचेही ज्ञाता असल्यामुळे ते ज्ञानी पण आहेत आणि शक्तिशाली पण आहेत. तेव्हा समग्र जातपदार्थांच्या ठिकाणी शोध घेण्यास ते सक्षम आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये क्षमता कशी आहे की संबंध ब्रह्मांडामध्ये कुठलाही पदार्थ असो, कुठलाही जीव असो, त्या जीवाचं स्वरूप काय, कोण आहे तो जीव आणि कुठल्याही पदार्थाचं मूळ स्वरूप काय आहे हे जाणण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि ते सर्वज्ञ आहेत. म्हणून अग्निदेव हे यथायोग्य आहेत की त्यांना आपण तिथे त्या यक्षासमोर पाठवावं आणि म्हणून त्या त्या अग्नीलाच आपण गौरवयुक्त नाव जातवेद असं म्हटलेलं आहे. तेव्हा त्या देवतांनी या कार्यासाठी अग्नीसच अत्यंत उपयुक्त समजलं आणि अग्नीच असं म्हणाले की हे जातवेदा, आपण ह्या यक्षाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी जावे की हा यक्ष नेमका कोण आहे. तेव्हा अग्निदेवांना आपल्या बौद्धिक शक्तीबद्दल आणि सर्वतोपरी सर्वज्ञताबद्दल त्यांना अतिशय अहंकार आणि गर्व होता आणि त्या कारणाने अग्निदेव म्हणाले की तुम्ही मला अतिशय उत्तम जबाबदारी दिली आहे, तेव्हा मी आताच त्वरित मी या यक्षासंबंधी संपूर्ण माहिती प्राप्त करून तुमच्याकडे येईन आणि तुम्हाला सर्व माहिती देईन असं हे अग्निदेव त्या ठिकाणी सांगतात. त्याच्या पुढची जी घटना आहे ती पुढच्या चौथ्या श्लोकात सांगितली की तदभ्यद्रवत तमद तमभ्यवदत कोसित्या अग्निर्वा हास्मित्य ब्र विज्ञात जातवेदा वा हस्मिति अन्वय में तत् अभ्यद्रवत तम अभ्यवदत कहा असी इति अब्रवीत अहम वै अग्निः अस्मै इति अहम वै जातवेदाः अस्मि इति. याचा शब्दशः अर्थ सांगतो की त्या यक्षाच्या जवळ अग्निदेव धावतच गेले आणि त्या अग्निदेवास त्या दिव्य यक्षाने असे विचारले की तू कोण आहेस. अग्नीने असे उत्तर दिले की मी प्रसिद्ध अग्निदेव आहे आणि असेही आहे की मीच जातवेदाच्या नामाने प्रसिद्ध आहे. म्हणजे इथे खरं म्हणजे यक्षाला त्याने विचारायच्या ऐवजी जसा तो यक्षाच्या समोर आला तर यक्षानेच त्याला प्रश्न विचारला की तू कोण आहेस आणि तो विसरला, ह्याला आपण विचारायचंय
कारण तो अहंकाराने युक्त होता आणि तो म्हणाला की मी फार प्रसिद्ध असा अग्निदेव आहे आणि मी जातवेद या नावाने अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याने स्वतःच वर्णन करायला सुरुवात केली. तेव्हा त्याचा आशय असा आहे की अग्निदेवतांनी जो विचार केला की ह्यात काही मोठं कार्य नाहीये, हे आपण यक्षाच्या समीप जाऊन आपण हे निश्चितच हे सगळं ज्ञान प्राप्त करू. त्यामुळे अग्निदेव त्वरित त्या यक्षाच्या समीप आले आणि अग्निदेवाने आपल्या समीप आलेले पाहून यक्षाने तत्काळ असे विचारले की आपण कोण आहात? अग्नीने विचार केला की माझ्यासारख्या या तेजपुंज स्वरूपास तर सर्वच ओळखतात, पण या यक्षाने मात्र मला कसे काय ओळखले नाही? म्हणून अग्नी अधिकच उत्तेजित आणि क्रोधित आणि तप्त झाला आणि त्या क्रोधावस्थेमध्ये त्याने उत्तर दिलं की तुम्हाला एवढेही माहिती नाही का? मी तर अत्यंत प्रसिद्ध असलेला मी अग्नी आहे आणि माझे तर गौरवपूर्ण रहस्याचे नाम हे जातवेद आहे. म्हणजे आता इथे हे जे काही विवेचन केलंय ना याच्यामध्ये अग्निदेव काही क्षण विसरतात की आपण यक्षाचं नेमकं काय स्वरूप आहे त्याची माहिती घेण्याकरता गेलोय हे विसरून ते स्वतःच वर्णन करतात आणि समोर तो यक्ष म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर असल्यामुळे त्याच्या अहंकाराला अजून वाढवून त्याला अजून त्यांनी स्वतःचा गौरव करण्याकरता ही परिस्थिती त्या परमेश्वराने निर्माण केली आणि त्या परिस्थितीमुळे हा अहंकार जागृत होऊन अग्नी आत्म प्रशंसाच करायला लागला आणि त्या स्थितीमध्ये तो यक्षाला विचारायचं विसरला. त्याच्यानंतरचा प्रसंग मोठा गमतीदार आहे की ज्याच्यामध्ये त्याचा अहंकार कसा नष्ट करतो परमेश्वर. म्हणजे परमेश्वर हे पूर्ण आपणही आपल्या पूर्ण जीवनामध्ये पाहाल ना की आपण जर स्वतःला फार मोठं समजत असू आणि आपण स्वतःचीच प्रशंसा करत असू की मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं, परमेश्वर पाहत असतो आणि परमेश्वराला हे लक्षात येतं की इथे आता हे आत्मप्रशंसा प्रचंड चालू आहे. तेव्हा अशी काही घटना करा की ह्याला कळलं पाहिजे की आपण काहीच नाही, जे आहे तो परमेश्वरच आहे. हे करण्याकरता तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःखद प्रसंग येतात आणि त्या प्रसंगामध्ये आपण कसे हतबल आहोत हे आपल्या लक्षात येतं. कमीत कमी त्यावेळी तरी तो परमेश्वरच सर्वस्व आहे हे आपल्याला कळालं पाहिजे, असा याच्यातून बोध होतो. तेव्हा या 4थ्या श्लोकापाशी आपण थांबूया. आपल्याकडे अजून एक अर्धा तास आहे. तर आपण प्रत्येकाने काय जिज्ञासा प्रश्न विचारायचे आहेत ते प्रत्येकाने विचारावेत. तेव्हा मी आज ह्या ठिकाणी थांबतो आणि पुढच्या रविवारी मग ह्या 3ऱ्या खंडातल्या 5व्या श्लोकापासून पुढचा भाग घेतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.